रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीत अचानक झालेल्या केमिकल स्फोटामुळे संपूर्ण परिसरात हाहाकार माजला। या विषारू वायुगळतीमुळे काही लोकांना त्रास होऊ लागला व त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। लोटे एमआयडीसी योजना केमिकल कंपनीत अचानक केमिकल लीक झाल्यामुळे लोटे एमआयडीसी परिसरात धुराचे लोण पसरले होते। त्यामुळे नागरिकांना श्वासनाचा त्रास मोठ्या प्रमाणात होत होता। दुपारी अचानक योजना कंपनीतून ओलेम 65 हे केमिकल लीक झालं आणि त्यामुळे संपूर्ण परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं। अचानक लोटे गावातील चाळकेवाडीतील नागरिकांना श्वासनाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना परशुराम रुग्णालयात दाखल करण्यात आले। अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं होतं, मात्र त्याचा काहीच उपयोग होऊ शकला नाही, कारण ओलेम 65 या केमिकलवर पाणी मारलं तर ते सर्वाधिक पसरते आणि त्यामुळे धूर आणखी वाढण्याची भीती होते। तसेच कंपनीत कोणत्याही प्रकारची सेफ्टी नसल्यामुळे हा प्रकार घडल्याचं ग्रामस्थांचा आरोप आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीची पाहणी करण्यासाठी पाचारण करण्यात आलं होतं। सदरचा कारखाना ताबडतोब बंद करण्यात येईल आणि असा प्रस्ताव माझ्याकडे वरिष्ठांना सादर केला जाईल। ते पुढची कारवाई ज्या घटना घडलेल्या आहेत त्याची मी प्रत्यक्ष पाहणी स्वतः केलेली आहे प्रत्येक वेळेस आणि त्या अनुषंगाने त्या कारखान्यात कारवाई झालेली आहे। आता मी आणि त्वरित ही कंपनी बंद करण्याची मागणी या ठिकाणी ग्रामस्थांनी केली। ब्युरो रिपोर्ट कोकण लाईव्ह चिपळूण। I dag slugte en stor bank